आमदार रोहित पवार, दिवंगत नेते अजित पवार यांच्या कथित घातपाताबद्दल राजधानी दिल्लीमध्ये अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आरोपांची राळ उठवत आहेत। मात्र रोहित पवार यांच्या या आरोपावर अजित पवार गटाचं मौन नक्की काय सांगतं, पाहूयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या कथित घातपाताबद्दल राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्यात। अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल संसदेत आवाज उठवण्याची मागणी केली आहे। रोहित पवार यांनी राजधानी दिल्लीत या संदर्भात बड्या नेत्यांच्या भेटीही घेतल्यात। रोहित पवार यांनी संसद भवन इथं सोनिया गांधी, पी चिदंबरम, दिग्विजय सिंह यांची भेट घेऊन अजितदादांच्या अपघात प्रकरणाची माहिती दिली। रोहित पवार यांनी सर्वप्रथम या प्रकरणात आप खासदार संजय सिंह आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती। त्यानंतर रोहित पवार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचे नेते राज्यसभा खासदार मनोज कुमार झा यांचीही भेट घेतली। त्यानंतर रोहित पवार यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली आहे। त्याचबरोबर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची देखील भेट घेऊन या संदर्भात काँग्रेस संसदेमध्ये आवाज उठवावा अशी मागणीही केली आहे। आज संध्याकाळी अखिलेश यादव साहेबांच्या काही खासदारांना आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत। त्याच्याचबरोबर कन्नमोळी मॅडमला त्या ठिकाणी आम्ही भेटणार आहोतच। 2-3 दिवसानंतर आम्ही झारखंडला सुद्धा तिथं जाऊन तिथे असणारे नेते सोरेन साहेबांना तिथं आम्ही भेटणार आहोत। राहुल गांधींची वेळ ही आम्ही तिथं मागितलेली, ती उद्या परवा नक्कीच मिळेल असं आम्हाला वाटतं। आम्ही TMCच्या नेत्या ममता बॅनर्जी मॅडमला सुद्धा तिथं विनंती केलेली आहे। तिथं फक्त थोडंसं आंदोलन आणि काही गोष्टी सुरू असल्यामुळे त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये वेळ दिलेली आहे। त्यामुळे सर्व लोकांना आम्ही भेटल्याशिवाय आम्ही दिल्लीत काही त्या ठिकाणी सोडणार नाही। दुसरीकडे VSR कंपनीवर कारवाई केली जावी अशी मागणी रोहित पवार यांच्यानंतर अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी केली आहे। मात्र त्याच कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंह यांच्या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय। रोहित सिंगच्या लग्नामध्ये आहुजाली गाणं गात असताना त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच, त्याच्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र असणारा जे SN शर्मा का काहीतरी त्याचं नाव आहे, तो सुद्धा त्या पार्टीला नाही तर त्या लग्नाला होता। SN शर्मा हा प्रफुल्ल पटेलच्या जवळ असणारा एकदम व्यक्ती आहे। तुम्ही थोडासा अभ्यास करा, तुम्हाला ते कळेल। पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि VK सिंह यांचे संबंध आहेत असा आरोप होत असताना, विशेष म्हणजे दृश्यमानता कमी असताना VK सिंह यांनीच पायलट सुमित कपूरला फोन करून अजित पवार यांचं विमान लँड करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। 3000च्या आसपास विजिबिलिटी होती तेव्हा कॅप्टन कपूर, ज्यांच्याबद्दल मी सुद्धा पूर्वी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांनी VK सिंगला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं विजिबिलिटी खराब दिख रही है, अभी हम टेक ऑफ नहीं कर सकते। तेव्हा VK सिंगली त्याला सांगितलं होतं की नाही तू टेक ऑफ कर ले, बाकी का बाद में मैं देखता हूँ। आता हे जे मी बोलतोय याचा पुरावा CID हे CDR रिपोर्ट हे VK सिंगचे काढून त्याच्यात काय संभाषण झाले हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढता आले। VK सिंह यांनी खरंच दृश्यमानता कमी असताना अशा प्रकारे विमान लँड करण्याच्या सूचना दिल्या असतील तर त्या सूचना का दिल्या, यामागे काही षडयंत्र आहे का असा सवाल ते उपस्थित करतायत। रोहित पवार आणि जय पवार हे अजित पवार यांचा अपघात झालेल्या विमान कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी करतायत, तर दुसरीकडे त्याच कंपनीच्या मालकासोबत प्रफुल्ल पटेल यांचे संबंध असल्याचा दावा समोर येतोय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आम्ही जेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मौन धारण केल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर अजित पवार यांच्या कुटुंबाला प्रफुल्ल पटेल आणि VK सिंह यांच्या कथित संबंधांची माहिती होती का? जर असेल तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्यांची भूमिका काय आहे? या संदर्भात पुढारी न्यूजनं पार्थ पवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रफुल्ल पटेल आणि VK सिंह यांच्यातील संबंधासंदर्भात मला रोहित पवार यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून माहिती समजली। मला प्रफुल्ल पटेल आणि VK सिंह यांच्या संबंधाबाबत माहिती नव्हती। या सगळ्या प्रकरणावर जय पवार लवकरच भूमिका मांडतील अशी प्रतिक्रिया दिली आहे। हे सगळे प्रश्न उपस्थित होत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी
अजित पवार यांच्या अपघाताची केंद्राकडे सीबीआयच्या चौकशीची मागणी करून 25 दिवस उलटलेले आहेत. तरीही या प्रकरणात त्यांच्या वतीनं कुठलंही भाष्य करण्यात आलं नाही. मुख्य अहवालाची वाट पाहावी असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. मात्र यावर एक पत्नी म्हणून त्यांनी भूमिका मांडायला हवी असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. सुनेत्राताई पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगायला पाहिजे, तपास यंत्रणाचा अहवाल येऊ द्या, मग पाहू. हे उपमुख्यमंत्री बोलू शकतात, पण एक पत्नी बोलू शकत नाही जिने आपला पती गमावला. अशा पद्धतीने ज्याने आपला बाप गमावला. हे माझं मत आहे. दुसरीकडे अजितदादा यांच्या मृत्यूनंतर रोहित पवार ज्या पद्धतीनं ऍक्टिव्ह झालेत त्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. अजितदादा यांच्यानंतर राष्ट्रवादीत रोहित पवार नवे दादा म्हणून पुढे येत आहेत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अपघाताच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मनात ज्या शंका होत्या त्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न आमदार रोहित पवार सातत्याने विचारतायत. ज्या आक्रमकतेने रोहित पवार या संदर्भातले प्रश्न विचारतायत त्या संदर्भात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपलं म्हणणं मांडतायत आणि हा प्रश्न धसास लावण्याची विनंती करतायत. हे सगळं बघितल्यानंतर त्याकडे एका राजकीय दृष्टिकोनातून बघण्यात येते आणि रोहित पवार हे अजितदादा पवार यांची जागा घेण्याची घाई करायला लागलेले आहेत अशी टीका त्यांच्यावर होते. दरम्यान राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र या अधिवेशनात अजित पवार यांच्या नावाचा विसर पडल्याचं अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदारांचं म्हणणं आहे. दादांचा विसर पडला नसता तर दोन्ही सभागृहात चर्चा लावून धरली असती आणि असं कोणाबद्दलही वाईट होऊ नये. दादाबद्दल जे घडलं ते जर आणखी काही वेगळं घडलं असतं म्हणजे तर मला असं वाटतं की चर्चा तापली पण असती. दादांचं एवढं मोठं आयुष्य झालेलं आहे, कुठंतरी या सभागृहामध्ये आपल्या लोकांना अपेक्षा होती, सामान्य जनतेला अपेक्षा होती का या नेत्याचं जे काही घातपात झालं काय झालं याच्यावर या सभागृहामध्ये चर्चा व्हायला लागत होती. हे सर्व कार्यकर्त्यांचा नृत्याचं आहे. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी जे आरोप केले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. मात्र या आरोपांवर सुनेत्रा पवार असो की पार्थ पवार असो यांनी या संदर्भात मौन सोडून आपली भूमिका स्पष्ट करायला हवी अशी चर्चा आता केली जाते. राजकारणात मौनाला देखील अर्थ असतो असं म्हणतात. मात्र योग्य वेळी बोलणंही तितकंच गरजेचं आहे. सत्तेत असलेली माणसं जर आपल्याच माणसाला न्याय देऊ शकत नाही असा संदेश जर जनमानसात गेला तर आपल्याच जवळची माणसं सोडून जातात. पवार कुटुंबियांनी देखील ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. रोहित पवारांच्या आरोपावरती अजित पवारांच्या कुटुंबाचं मौन खूप काही सांगून जातं. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.